प्रोसिजचा सिंहाचा वाटा आहे आपल्या सगळ्यांचे लाडके श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानतो। खऱ्या अर्थानं ज्या वेळेला महाराष्ट्राशी बोलण्याचा योग येतो या विभागामध्ये सगळ्यात जास्त प्रेम कुठल्या गावावर असते? भरपूर आहे बाळ आहे मधी बाळ राहतो नका। खास करून या ठिकाणी मुंबईकर मंडळी उपस्थित आहेत। मागच्या वर्षी मार्चच्या बजेटमध्ये आपल्या विभागाचे नेते आपल्या पुण्याचे सुपुत्र महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मागच्या वर्षी मुख्यमंत्री होते त्यांनी मला वाटते आता जो सावळी तुम्हाला वाटते झालेला जाणारा पूल होतोय तो बजेटमध्ये आला आणि बजेटमध्ये तो दिसल्यावर महाराज साहेबांनी आपल्या सगळ्यांचे आताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना फोन लावला। महाराज साहेब माझ्या मतदारसंघातले माझ्या आपटीचे सर्व माझे तरुण सहकारी गेली 4-5 वर्ष विनंती करतायत की आपटीतून तातोळा हा पूल झाला पाहिजे आणि फडणवीस साहेबांना सांगितलं मला आता कुठल्याही प्रकारचं कारण देऊ नका हा पूल झालाच पाहिजे आणि त्याच बजेटच्या अधिवेशनामध्ये आपला हा पूल वरती 150 कोटी रुपयाचा पूल या ठिकाणी आता मंजूर झालाय त्याचं काम पण सुरू झालंय। माझी सगळ्यांना विनंती आहे छोट्या मोठ्या जागेच्या अडचणी आहेत अधिकारी कायमस्वरूपी सांगत असतात आपण सर्वजण मुंबईकर मंडळी ग्रामस्थ मंडळी आहातच गावची मंडळी जाणार तुम्ही सगळेजण त्या ठिकाणी मदत करताय पण मुंबईकर मंडळी सगळे ज्या काही अडचणीचा विषय असेल आपण सगळेजण मंडळी बसून त्या ठिकाणी तो विषय सोडवा। मला वाटते आपण या विभागातील सगळी मंडळी खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये विस्थापित झालोय आता मला वाटते कोरोनाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं आपल्या या विभागाला या पुण्यामुळे चांगल्या प्रकारची संधी या ठिकाणी उपलब्ध होईल। दुसरा विषय आपल्या हातेवाडीपासून मातीपर्यंत जाणारा रस्ता त्या रस्त्याला सुद्धा आदरणीय महाराज साहेबांनी 1.5 कोटी रुपये टाकले। अगोदर 8 कोटी रुपये मंजूर करण्याचा प्रयत्न केला परंतु रस्ता जागेवर नसल्यामुळे त्या ठिकाणी तो झाला नाही त्यामुळे हा पण रस्ता पूर्णपणे कंप्लीट होईल याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। तिसरा आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय जिव्हाळ्याचा विषय मला आता सोळशीमध्ये धरण होत आहे आणि त्या धरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये महाराज साहेब गेले 8 दिवस झाले मला कायमस्वरूपी दिवसातून 4-4 फोन करतायत। आपल्या सगळ्या विभागातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीचा ठराव हा पिण्याच्या पाण्यासाठी आणि आपल्या राहिलेल्या या सर्व ग्रामपंचायतींना कॅनलद्वारे आपल्या शेतीच्या पाण्यासाठी या ठिकाणी त्या धरणामधलं पाणी उपलब्ध झालं पाहिजे आणि या संदर्भात 2 ते 3 दिवसामध्ये आपण सगळी मंडळी आपल्या अध्यक्ष कार्यकर्ता कृष्णा खोरेचे त्यांना आणि महाराज साहेबांना निवेदन द्यायचे। आपल्या सगळ्यांचं निवेदन मिळाल्यावर महाराज साहेब त्यांच्या लेटर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री